हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. जे विद्यार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचबद्दल विचारत होते त्यांच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ बनवलेला आहे की ज्यांना बॅचेस करायचे आहेत त्यांच्यासाठी. जे ऑफर्सबद्दल विचारत होते की सर आता आम्हाला महावितरणची तयारी करायची आणि काय ऑफर्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशली हा व्हिडिओ बनवला. बाकी जे व्हिडिओ सोल्युशन्स आहे महापारेषणचे त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे. कट ऑफबद्दल त्याच्यासाठी सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे फक्त ऑफरसाठी आहे. जस्ट पटकन सांगतो तुम्हाला की जे जुने विद्यार्थी आहे ज्यांना बॅच करायचे आहे त्यांच्यासाठी 20% डिस्काउंट दिलेला आहे. मग ते रेग्युलर आणि फास्ट ट्रॅक बॅच दोन्हीवर अवेलेबल आहे. आणि जे ओल्ड स्टुडंट आहे आपले आधी ज्यांनी बॅच केलेली आहे तर त्यांच्यासाठी 30% डिस्काउंट्स आहे. पण ही ऑफर व्हॅलिड आहे 20 फेब्रुवारीपर्यंत. त्याच्यानंतर मात्र मग तुम्हाला रेग्युलर फीजमध्येच ॲडमिशन करावं लागेल. जे ऑर्फन स्टुडंट असेल ज्यांना आईवडील नाही आहे अशा विद्यार्थ्यांना टोटली क्लासेस हे फ्री आहे. मग ते ऑनलाईन असो की ऑफलाईन असो, ठीक आहे. तर ज्यांना करायचे आहे ते करू शकतात. आणि तुम्हाला सांगितलंच की आता जी बॅच राहील ओके, मग ती ऑनलाईन असो की ऑफलाईन असो, मी तुम्हाला ऑनलाईन जरी ही आता रेकॉर्डेड बॅच आहे पण तरी तुम्हाला याच्यातला जो सिलेबस करायचा तो सांगितला जाईल, जो नाही करायचा आहे तो सुद्धा सांगितला जाईल. म्हणजे याच्या साहाय्याने तुमचं जे बॅच आहे ते लवकर कंप्लीट पण होईल आणि तुमचा त्याचा फायदा तुम्हाला महावितरणमध्ये पण होईल. जे राहिलं अजून मला की सर फक्त आता महावितरणसाठी अभ्यास करायचा आहे, बाकी काहीच नाही, माझ्याकडे वेळ नाही आहे, मी आतापर्यंत काहीच नाही केलेलं आहे किंवा मी केलेलं आहे सर पण मला आता काही समजून नाही राहिलं काय करावं नाही, तर त्यांनी काही टेन्शन घेऊ नका. ऑफलाईन बॅच चालू होत आहे माझी 6 मार्च 2025 पासून. ही स्पेशल बॅच राहणार फक्त महावितरणसाठी. या बॅचमध्ये जास्तीत जास्त बेसिक कव्हर केल्या जाईल, त्याच्यानंतर मॉडरेट आणि त्याच्यानंतर फक्त थोडंसं कठीण. बाकी जे एक्स्ट्रा कठीण आहे त्याला आपण स्किप करणार आहे. आणि शिकवण्याचा पॅटर्न तोच असेल की ज्याचा फायदा आपल्याला 99% हा एक्झाममध्ये झाला पाहिजे ओके, येणाऱ्या महावितरणमध्ये. मी तुम्हाला नेहमी सांगितलं की महावितरणचे जो पेपर आहे तो मला वाटते 1 ते 2 महिन्यामध्ये होईल. म्हणजे तसं सध्या तर काही त्यांची अपडेट नाही आहे ऑफिशियली, पण पेपर लवकर हो उशिरा हो तुम्हाला याच्यामधला सिलेबस कंप्लीट करून भेटेल. कारण की बॅच लेट करण्याचं कारण एकच आहे फक्त की तुम्हाला त्या बॅचचा फायदा हा महावितरणमध्ये झाला पाहिजे बस. तर बॅच चालू होत आहे 6/3/2025 पासून. जो त्याचे डेली जे तास राहतील ते 2 ते 3 तास राहतील टेक्निकलचे अकॉर्डिंग टू आपण सिलेबस पाहू. आणि ड्युरेशन मात्र 45 डेज राहील. 45 डेज तुम्ही मला द्या, डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा मी महावितरणमध्ये करून देईल तुम्हाला, ठीक आहे. खूप जास्त फायदा तुम्हाला या बॅचचा होईल. कारण की इथे जे तुम्ही शिकाल हे तुम्ही पूर्ण फक्त आता महावितरणमध्ये बस आपल्याला येणार आहे या हिशोबानं शिकाल. तर ॲडमिशन स्टार्टेड झालेलं आहे. एवढं गोष्ट लक्षात ठेवा की रजिस्ट्रेशन नाही आहे, डायरेक्टली तुम्ही ॲडमिशन आहे. तुम्ही काही फीस भरून किंवा पूर्ण फीस भरून तुमचे ॲडमिशन्स कन्फर्म करू शकता. ज्यांना ॲडमिशन्स करायचे आहे ते या नंबरवर कॉल करतील 9604 93 14 49 किंवा 86 25 93 14 49. ज्यांना मॅच करायची आहे त्यांनी एक जस्ट हाय मेसेज करा. ज्या बॅचचे डिटेल्स पाहिजे तुम्हाला ते बॅचचे डिटेल्स मागवा, व्हॉट्सअपला भेटेल, वाचा, कॉन्टॅक्ट करा आणि बॅच जॉईन करा आणि आपला अभ्यास सुरू ठेवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा लेट तुम्ही कराल जेवढं तुम्ही त्याला सेल्फ स्टडी करा किंवा काही करा, बॅच करा, पण लेट करू नका. कारण की त्याचा अभ्यास चालू करा. थोडं कराल ना तर भारी नाही जाणार. जेव्हा पेपरची डेट जवळ येईल तेव्हा जर कराल तर मग त्या गोष्टी माहीत आहे का, टेन्शन जास्त असते. आता काय करू आणि अभ्यास काहीच होत नाही. म्हणजे टेन्शन जास्त असते आणि अभ्यास काहीच नाही होत, असं त्याच्यातच ते दिवस निघून जातात. पण आतापासून जर आपण थोडं केलं तर नक्की आपल्याला फायदा होईल. ही एकदा का महावितरणची संधी गेली तर पुन्हा ही संधी कधी भेटेल हे आपल्याला शक्यता काहीच सांगता येणार नाही आहे. मग पुढच्या वर्षी जागा निघतील सर असं करू नका. डेफिनेटली हे एक लास्ट चान्स म्हणून समजून घ्या. ज्यांचे पेपर हे खराब गेले, ज्यांनी चुका केल्या त्या चुका करू नका. आपल्या रिव्हिजनवर चांगला फोकस ठेवा. मी फक्त रिव्हिजन काही व्हिडिओमधूनच म्हणत नाही किंवा बॅचमधूनच नाही, सेल्फ स्टडी करत असाल त्याच्यासुद्धा रिव्हिजन प्रॉपर करा, नाही तर मग आपल्या मिस्टेक होतील आणि त्या मिस्टेक आपल्या परत महावितरणमध्ये झाल्या तर परत महावितरणचा पेपर हा आपला खराब जाऊ शकतो. सो रिव्हिजन चालू ठेवा आपली. बाकी ज्यांना बॅच करायचं त्यांनी कॉन्टॅक्ट करा. काही डाऊट असलं तर मला सांगा. सो थँक्यू, बाय बाय.